जय भीम, नमो बुद्धाय. आपणा सर्वांना वर्षावासाच्या आणि वर्षावासाच्या तिसऱ्या पौर्णिमेच्या अर्थात भाद्रपद पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथाचं अभिवाचन पाहत आहोत. यामध्ये आपण आजपर्यंत 65 भाग पाहिले. 65व्या भागामध्ये आपण पाहिलं की धम्म तेव्हाच सद्धम्म असतो जेव्हा तो माणसातील भेदभाव नष्ट करतो. आता पुढचा भाग 66वा. धम्म तेव्हाच सद्धम्म आहे जेव्हा तो अशी शिकवण देतो की माणसाचे मोठेपण जन्मावरून नव्हे तर कर्मावरून ठरवावे. ब्राह्मण प्रणित चातुर्वर्ण्याचा सिद्धांत जन्मावर आधारलेला होता. ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण आईबापांच्या पोटी जन्माला येणारा मनुष्य. क्षत्रिय म्हणजे क्षत्रिय आईबापांच्या पोटी जन्मास येणारा मनुष्य. वैश्य म्हणजे वैश्य आईबापांच्या पोटी जन्माला येणारा मनुष्य. आणि शूद्र म्हणजे शूद्र आईबापांच्या पोटी जन्मास येणारा मनुष्य. ब्राह्मणांच्या मते माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मानुसार लहान किंवा मोठे असते. इतर दुसऱ्या कशावरही ते अवलंबून नसते. हा जन्मावर आधारित लहान मोठेपणाचा सिद्धांतही भगवान बुद्धांना तेवढाच घृणास्पद वाटत असे जेवढा चातुर्वर्ण्याचा सिद्धांत. त्यांचा सिद्धांत ब्राह्मणी सिद्धांताच्या अगदी विरुद्ध होता. त्यांच्या सिद्धांताप्रमाणे माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मावर अवलंबून नसून त्याच्या कर्मानुसारच त्याचे मूल्यांकन केले जावे असा त्यांचा सिद्धांत होता. ज्या प्रसंगी भगवान बुद्धांनी आपला हा सिद्धांत मांडला तो प्रसंग विशेष महत्त्वाचा होता. एकदा भगवान अनाथपिंडिकाच्या जेतवन रामात थांबलेले होते. एके दिवशी सकाळी भिक्षापात्र घेऊन त्यांनी श्रावस्ती नगरात भिक्षेसाठी प्रवेश केला. त्यावेळी होमाग्नी प्रज्वलित होती आणि यज्ञाची तयारी चाललेली होती. श्रावस्तीमध्ये घरोघरी भिक्षाटन करता करता तथागत अगणिक ब्राह्मणाच्या दारासमोर आले. भगवंतांना आपल्या दारासमोर येताना पाहून अगणिक ब्राह्मणाला फार राग आला. तो रागाने म्हणाला, हे मुंडका, थांब, तेथेच थांब. हे करंट्या भिक्खू, तेथेच थांब. हे बहिष्कृत माणसा, तेथेच थांब. जेव्हा ब्राह्मणाला अशा तऱ्हेने बोलताना ऐकले तेव्हा भगवान म्हणाले, हे ब्राह्मणा, वसल कोणाला म्हणायचे? वसल म्हणजे शूद्र किंवा अस्पृश्य. माणूस कोणत्या कारणाने वसल ठरतो हे तुला माहीत आहे काय? नाही श्रमण गौतमा, कोणाला वसल शूद्र म्हणावे आणि कोणत्या कारणाने मनुष्य शूद्र ठरतो हे मला माहीत नाही. भगवान त्याला म्हणाले, वसल शूद्र कोणाला म्हणायचे याचे ज्ञान तुला झाल्यास काही नुकसान होणार नाही. यावर अगणिक ब्राह्मण म्हणाला, त्याचे ज्ञान मला व्हावे याचा जर आग्रहच तुम्ही धरला असाल तर सांगा तुम्हाला काय सांगायचे आहे ते. ब्राह्मणाची संमती मिळाल्यावर भगवान बुद्ध म्हणाले, जो मनुष्य स्वभावाने रागीट असतो, दीर्घद्वेषी असतो, दुर्गुणी असतो, निंदाप्रिय असतो, मिथ्यादृष्टी असतो, लोभी असतो आणि वंचक असतो त्याला वसल अथवा शूद्र समजावे. जो सजीव प्राण्यांना, पशूंना आणि पक्ष्यांना उपद्रव करतो, ज्याच्या मनात प्राण्यासंबंधी अनुकंपा नाही त्याला शूद्र समजावे. जो ग्राम आणि तेथील घरांना नष्ट करतो आणि जो अत्याचारी म्हणून प्रसिद्ध आहे त्याला शूद्र समजावे. जो गावात अथवा जंगलात परक्याचे धन चोरीने हिरावून नेतो त्याला वसल समजावे. जो कोणाचे घेऊन परतफेड न करता पळून जातो किंवा फेडीची मागणी केली असता मी तुमचे काही लागत नाही असे म्हणतो त्याला शूद्र समजावे. जो एखाद्या वस्तूच्या कामनेने वाटसरूला लुबाडतो व प्रसंगी त्याची हत्याही करतो त्याला शूद्र समजावे. जो साक्षीच्या वेळी स्वतःसाठी किंवा दुसऱ्यासाठी किंवा द्रव्यलाभाच्या आशेने खोटे बोलतो त्याला शूद्र समजावे. जो संमतीने अथवा बलात्काराने आप्त अथवा मित्रांच्या स्त्रियांशी अनाचार करतो त्याला शूद्र समजावे. जो संपन्न असूनही आपल्या गतयौवनातील वृद्ध मातापित्रांचे पोषण करीत नाही त्याला शूद्र समजावे. जो कुशल धम्म कोणते असे विचारले असता अकुशल धर्माची शिकवण देतो आणि कपटीपणाने
रहस्य ठेवून शिकवतो त्याला शूद्र समजावे. जन्माने कोणीच शूद्र अथवा वसल नसतो, त्याप्रमाणेच जन्माने कोणीही ब्राह्मण ठरत नाही. भगवंतांचे हे शब्द ऐकून त्यांना केलेल्या शिवीगाळीबद्दल त्या अग्निक ब्राह्मणाला स्वतःचीच लाज वाटू लागली. धम्म तेव्हाच सद्धम्म आहे जेव्हा तो माणसांमध्ये समतेच्या भावनेची वाढ करतो. जन्माने माणसे विषमच असतात. काही बळकट तर काही दुबळे असतात. काहींना अधिक बुद्धी असते तर काहींना थोडी कमी असते अथवा मुळीच नसते. काही अधिक सामर्थ्यवान असतात तर काही कमी प्रमाणात असतात. काही सधन असतात तर काही दरिद्री असतात. या सर्व प्रकारच्या माणसांना जीवन संघर्षात प्रवेश करावायचा असतो. या जीवन संघर्षात विषमतेलाच जीवनाचा नियम असे मानले तर दुबळ्यांची स्थिती असह्य होईल. या विषमतेला जीवनाचा नियम करून चालेल काय? काही जण म्हणतात होय. त्यांचे म्हणणे असे की जो जीवन संघर्षात टिकण्यास अधिक योग्य असेल तो टिकेल, म्हणजेच सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट आजच्या भाषेत. परंतु प्रश्न असा आहे की या संघर्षात जे योग्यतम असतात ते समाजाच्या दृष्टीने श्रेष्ठतम ठरतात काय? याला कोणीही निश्चयात्मक उत्तर देऊ शकणार नाही. याच शंकेमुळे, याच कारणास्तव धर्म समतेची शिकवण देतो. जरी श्रेष्ठतम मनुष्य योग्यतम नसला तरी समाजाने समतेस मान्यता दिल्यास तो जगू शकेल. समाजाला जर कोणाची गरज असेल तर ती श्रेष्ठतम पुरुषाची असते, योग्यतम पुरुषाची नव्हे. म्हणजे बेस्ट पुरुषाची असते, फिटेस्ट पुरुषाची नव्हे. मुख्यतः याच कारणास्तव धम्म समतेच्या तत्वाचा पुरस्कार करतो. भगवान बुद्धांचा दृष्टिकोन हाच होता. यास्तव जो धर्म समानतेची शिकवण देत नाही तो धर्म स्वीकारणीय असू शकत नाही असे त्यांचे म्हणणे होते. काय आपण अशा कोण्या धर्मावर श्रद्धा ठेवू शकतो किंवा त्या धर्माविषयी आदरभाव ठेवू शकतो जो स्वतःला सुखी करण्यासाठी दुसऱ्याला दुःखी करा अशी शिकवण देतो, अथवा दुसऱ्याला सुखी करण्यासाठी स्वतःला दुःखी करा अशी शिकवण देतो, अथवा स्वतःला आणि दुसऱ्यालाही दुःखी करा, दोन्हींना दुःखी करण्याची शिकवण देतो? काय तो धम्म अधिक श्रेष्ठ तर नाही जो धम्म आपल्या सुखाबरोबर दुसऱ्यांच्याही सुखाची वाढ करण्याची आणि कोणताही अत्याचार सहन न करण्याची शिकवण देतो? जे ब्राह्मण समतेच्या तत्वाला विरोध करीत असत त्यांना भगवान बुद्धांनी अनेक विशेष खोचक प्रश्न विचारलेले आहेत. भगवान बुद्धांचा धम्म हा माणसाच्या आपल्या सत्प्रवृत्तीतून उद्भवणारा अत्यंत न्यायसंगत असा धम्म आहे. जय भीम, नमो बुद्धाय.